विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात महायुतीला निर्विवाद यश मिळालं, तर त्याचवेळी तासगाव मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील विजयी झाले। त्यासाठी कोल्हापुरातील आर पाटील प्रेमींनी सुद्धा प्रचंड मेहनत घेतली होती। त्यांची भेट घेण्यासाठी आमदार रोहित पाटील कोल्हापुरात आले होते। महावीर गार्डनमध्ये विविध ग्रुपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात महायुतीला निर्विवाद यश मिळालंय, तर त्याचवेळी सांगली जिल्ह्यातील तासगाव मतदारसंघातून स्वर्गीय आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना जनतेने आमदार केलंय। सर्वात तरुण वयातून आमदार होण्याचा बहुमान त्यांना मिळालाय। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार असलेल्या रोहित पाटील यांच्या प्रचारासाठी कोल्हापुरातील काही लोकांनीही मेहनत घेतली होती। त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी आमदार रोहित पाटील आज कोल्हापुरात आले होते। मॉर्निंग वॉकर्स ग्रुप, दिल गार्डन ग्रुप, महालक्ष्मी स्पोर्ट्स, माय बेस्ट फ्रेंड, सेवानिवृत्ती पोलीस कर्मचारी ग्रुप, पोस्ट ऑफिस चौक, गणेश पाटील ग्रुप यांच्या वतीने कोल्हापुरातील महावीर गार्डनमध्ये आमदार रोहित पाटील यांचा सत्कार करण्यात आला। स्वर्गीय आर पाटील यांनी नेहमीच सर्वसामान्य माणसाशी नातं जपलं होतं। त्यांचे सुपुत्र रोहित पाटील हाच वारसा पुढे चालवत असून एक अभ्यासू आमदार म्हणून रोहित पाटील संपूर्ण राज्यात आपला ठसा उमटवतील असं उद्योजक रमेश लालवाणी आणि महावीर सपाटे यांनी सांगितलं। दरम्यान सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक आर पाटील यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला। तर आमदार रोहित पाटील यांनी जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न अधिवेशनात हिरिरीने मांडणार असून केवळ मतदारसंघाशी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करत असल्याचं सांगितलं।